7 एप्रिल 2025 रोजी नवरात्र उत्सवाच्या 9व्या दिवशी मातेच्या दर्शनासाठी ठाणे आणि परिसरातून हजारो भाविकांनी उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवली. शिवसेना ओवाळा माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष व नटे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री संदीप अशोक नटे यांच्या हस्ते अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्री संदीप अशोक नटे व त्यांच्या पत्नी सौ श्रेयाताई संदीप नटे यांनी स्वतःच्या हस्ते भाविकांना महाप्रसाद वाटप करून सेवाभाव जपला. या चैत्र नवमीच्या निमित्ताने लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी विविध धार्मिक कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उत्सवात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या कार्यक्रमाला राज्याचे रोजगार मंत्री श्री भरतजी गोगावले यांचेही आगमन झाले. यांनी उपस्थित भाविकांशी संवाद साधत आयोजकांचे कौतुक केले. माझे दुसरं वर्ष इथे येण्याचं आणि उत्सव चालू झालेला जवळजवळ 9 वर्ष झालेली आहेत. तर मी पहिलं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो संदीपला आणि त्याच्या संपूर्ण मित्रपरिवार, फॅमिलीला, सगळ्या कार्यकर्त्यांना की हा उत्सव इथे ज्या मोठ्या थाटामाट्यामध्ये जो काय संपन्न होतो. आम्हाला कल्पना आहे सार्वजनिक कार्यक्रम कुठलाही करत असताना एवढी मोठी धावपळ होते ती. आत्ताच मी कोपरी ठाण्यावरनं साहेबांच्या तिथून साहेबांचा होमहवनचा कार्यक्रम चालू होता, तो तिथला संपून आता इथे आलेलो आहे आणि इथून अजून आम्हाला काही ठिकाणी जायचं आहे. परंतु फार समाधान होतं आहे की या चैत्र नवरात्र उत्सवाचं एक वेगळं महत्त्व हे ठाणेकरांनी जपलेलं आहे, हे आम्हाला पाहायला मिळतं आहे. आणि मी आईच्या चरणी प्रार्थना करतो की खरं म्हणजे आज दुहेरी संगमाचा योग आला. आज रामनवमीचा उत्सव होता आणि रामनवमीच्या उत्सवाचा आजचा तसा शेवटचा दिवस आहे. उद्या त्यांची विसर्जनाने सांगता समारोप होणार आहे आणि अशा वेळेला आम्हाला इथं दर्शन मिळालेलं आहे. मी संदीप, त्याचे सर्व सहपरिवार, त्याचे मित्रमंडळी, कार्यकर्ते, पदाधिकारी या सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो, अभिनंदन करतो आणि आईजवळ प्रार्थना करतो की आमचे सर्व कार्यकर्ते मोठे व्हावे. आपले धार्मिक अधिष्ठान जपलं पाहिजे या ध्येयानं संदीपजी गेल्या 9 वर्षापासून नवरात्री चैत्र नवरात्रोत्सव साजरा करतायत आणि आज चैत्र नवमी आहे, बरोबर रामचंद्राच्या जन्माच्या दिवशी. आज मलाही अत्यंत चांगला योग आला की आज मला दर्शन घेता आलं. या परिसरातल्या भाविकांना आपले धार्मिक अधिष्ठान जपता यावीत या निमित्तानं संदीपजी वेळोवेळी प्रयत्न करतायत. मी किमान 3 वर्षापासून तर हे बघतोय. त्यापूर्वी मला येण्याची संधी लाभली नाही, परंतु 3 वर्षापासून बघतोय. खरंच भौतिक प्रगती करत असताना धार्मिक अधिष्ठान असणं फार गरजेचं आहे. त्याशिवाय कौटुंबिक सौख्य, कौटुंबिक समाधान आणि प्रगती ह्या दोन्ही गोष्टी शाश्वत स्वरूपामध्ये येत नाही. आणि ते करायचं असेल तर या धार्मिक अधिष्ठानाचा आपण आदरही केला पाहिजे, सन्मानही केला पाहिजे. आणि त्याच ध्येयानं परत एक वेळा मी त्याचा पुनरुल्लेख करतो. संदीपजी ह्या सगळं आयोजन करतायत. साधारणपणे दररोज 2-2.5 हजाराच्या आसपास भाविक इथे येऊन दर्शन घेऊन जात आहेत. ही एका अर्थाने केलेली समाजाची सेवा आहे आणि हीच सेवा सर्वांच्या कुटुंबाला स्थैर्य देणारी ठरेल, कुटुंबाला समाधान देणारी ठरेल अशी मी आशा करतो. त्यांना त्यांच्या समाजकार्यामध्ये शुभेच्छा देतो आणि यापुढे त्यांना मोठ्या प्रमाणावर समाजकार्य करण्यासाठी शुभेच्छा. देवीच्या दरबारात युतीबद्दल काय बोलायचं आहे? आम्ही तसंही मित्र आहोत शिवाजीनगरचे म्हणून. संदीप गेली 9 वर्ष चांगल्या प्रकारे नवरात्र उत्सव, चैत्र नवरात्र उत्सव साजरा करतोय. शिवाजीनगरमध्ये खरं म्हणजे हा उत्सव त्याने सुरू केला. त्याला शुभेच्छा आहेत. त्यानंतर या देवीकडे प्रार्थना करेन त्याच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो. धन्यवाद. शिवाजीनगर सार्वजनिक चैत्र नवरात्र उत्सव माझे सहकारी संदीप नटे हे शिवाजीनगरच्या मैदानामध्ये हा नवरात्र उत्सव गेले अनेक वर्ष साजरा करतात. यंदाचं हे 9वं वर्ष आहे आणि एकदम सुनियोजित हा नवरात्र उत्सव या ठिकाणी संदीप नटे आणि त्यांची टीम या ठिकाणी साजरा करते. या नवरात्र उत्सवानिमित्त या ठिकाणी सर्व टीमला मनापासून शुभेच्छा देतो. आज रामनवमी आहे. रामनवमीच्या पण सर्व नागरिकांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि हा उत्सव वर्षानुवर्ष असाच उंची गाठत जावो एवढ्या शुभेच्छा देतो. इच्छा व्यक्त केलं जाईल, इच्छा पूर्ण झालेल्या आहेत, त्याचा आशीर्वाद भेटलाय. त्यांना आनंद व्यक्त करता येत नाही की आता मागच्या वर्षी मी आईच्या बोलली होती माझी इच्छा पूर्ण झाली. त्यामुळे मला आईला काहीतरी भेट वस्तू द्यायची चांगलं आहे. काय लगेच प्रार्थना करतो ते माझी भाविक आहे. जे पण आपल्या करणे येत आहेत ते काही प्रार्थना करतात हे सर्व इच्छा पूर्ण होते. हे शक्य आहे. आम्हाला आहेत आम्ही नक्कीच
स्वइच्छेने आईसाठी नक्कीच करू. या देवीचं वैशिष्ट्य असे, या देवीला खरं म्हणजे तुम्हाला सांगतो नीतिमत्तेपणा, स्वच्छता, सुंदरता, मेन म्हणजे साफसफाई आणि मन पूर्ण प्रामाणिकपणे असलं पाहिजे तर ती सेवा आईजवळ पोहोचते. असं खरं म्हणजे या देवीचं वैशिष्ट्य आहे. कोणत्याही प्रकारचं आमच्या मंडळी सभासद जे आहे गेले आणि स्थापना होतच आहोत. पाठपूजन झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचं मच्छी मटण असो कोणत्याही प्रकारचा आहार घेतला जात नाही. एवढा समाजाचं पालन करतो. कोणत्याही प्रकारचं व्यसनधारी व्यक्ती कोण असेल तर आम्ही मंडळाच्या तपास त्यांना आम्ही आमच्या देखील देतो. का आईच्या ठिकाणी सर्व आपण नीट आणि स्वच्छता असली पाहिजे याचा आमचा प्रयत्न आहे. आणि आईला प्रार्थना आहे की सर्व कार्य भाविक त्यांच्या मनात इच्छा पूर्ण होते, त्यांना सगळ्यांना आनंद आणि समाधान ठेवा. नाही, प्रत्येक ठिकाणी काही काही वेगळी कारणं असतात, त्यामुळे कदाचित त्या मंडळांना ह्या गोष्टी शक्य होत नसतील. परंतु नटे प्रतिष्ठान आणि शिवायनगर सामूहिक चैतन्य मंडळ हे जे आपलं आहे हे सर्वांचं मंडळ आहे आणि ते सर्वांचं भाविकांचं आहे. ते आल्यानंतर आई ही सर्वांसाठी इथे बसलेली आहे आणि आमच्या मनोभावी इच्छा तीच आहे, जो कोणी भाविक इथे येतोय, आईची सेवा करायला येतोय, आईकडे प्रार्थना करायला येतोय, त्याच्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजेत. एखाद्या माणसाची अपेक्षा फार छोटी असते. आल्यानंतर आम्हाला जर आरती भेटली तर त्यांना आल्यानंतर एक वेगळा त्यांचा चेहऱ्यावरती आनंद असतो. त्यांना एक प्रसन्न वाटतं की मी एवढ्या ठिकाणी फिरतो, आल्यानंतर आमचं प्रत्येक सभासद पहिला हा मान आणि आमचं सर्व कमिटी ठरलेलं आहे. आलेल्या प्रत्येक भाविका तो मान सन्मान आपण केला पाहिजे, याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्या केल्यानेच आई जास्त आमच्याकडे प्रसन्न होते, आनंदी होते आणि आम्हाला वेगळी एनर्जी येते. भाविक जाताना आनंदी होऊन जातो, आम्हाला आशीर्वाद होऊन जातो. त्याच्यापेक्षा आम्हाला दुसरं काय पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाला पुन्हा एकदा मी आमचे बाळ ग्रामस्थ मंडळ, मुंबई मंडळ, नवतरुण मित्र मंडळ, महिला मंडळ यांच्या वतीने या कार्यक्रमाला नटे प्रतिष्ठानाला शुभेच्छा देतो. आणि आम्हाला इथं बोलवलं, येतो आमचा सत्कार केला त्याबद्दलही मी पुन्हा एकदा नटे प्रतिष्ठानचे आभार मानतो. देवीचं रूप वगैरे चांगलं आणि नटे साहेबांचं तर खूप आम्हाला सहकार्य आणि सर्व लोकांना एवढं खूप सहकार्य आणि प्रत्येकाला आल्यानंतर त्यांचं सत्कार करणं वगैरे साहेबांचं खूप नटे साहेबांचं खूप हे झालं, व्यवस्थित आहे. आणि दरवर्षीप्रमाणे आल्यानंतर एवढ्या गडबडीत पण आम्हाला सर्व लोकांचं सहकार्य वगैरे किंवा त्यांना त्यांची श्रीफळ वगैरे देऊन त्यांचा सत्कार करणं हे खूप हे करतात. मी नीता महेंद्र कलोरे, मी शिवसेना ठाणे शहर विधानसभा संघटक आहे. आणि आज इथे नटे जे परिवार आहे म्हणजे त्यांच्या मिसेस असतील आणि मिस्टर नटे साहेब यांनी इथे जी देवीची स्थापना केली ह्याला 9 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आणि या दर्शनासाठी मी दरवर्षी न चुकता येते, कारण ही फॅमिली एवढी गोड आहे ना की जेव्हा ह्यांनी स्थापना चालू केली त्यानंतर ह्या विभागातले प्रत्येक व्यक्ती ह्यांना जॉईन झालेले आहेत. कारण त्यांचं समाजकार्य म्हणजे राजकारण कमी आणि समाजकारण जेव्हा जास्त असतं तेव्हाच तुम्ही आज बघू शकता की इथे केवढी पब्लिक आहे. आज तुम्ही ऑडियन्स बघितलेला आहे बाहेर आणि ही दरवर्षी वाढत चाललेली आहे. आता त्यांना मला वाटतं नेक्स्ट टाइम जागा कमी पडेल, कारण आज जो भंडारा आहे, मी आता वहिनींशी बोलले तर वहिनी बोलले जवळजवळ 4000च्या वरती पब्लिक आता आहे. आणि त्यांची टीम आहे. मी म्हणते कुठलंही एखाद्या गोष्टी जेव्हा सक्सेस होते ना तर त्याची टीम मजबूत असते. आणि आमचे माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब, तसेच माननीय खासदार नरेश मस्के साहेब आणि आमच्या महिला जिल्हा प्रमुख मीनाक्षीताई शिंदे ह्यांची आम्हाला एवढी शिकवण चांगली आहे की प्रत्येकाला घेऊन तुम्ही कुठलंही काम करायचंय. समाज त्यांचा सपोर्ट आम्हाला मजबूत असतो, त्यामुळे त्यांच्या अंडर आम्ही काम करताना आमची टीम आहे. तुम्ही बघाल की खूप मजबूत टीम आहे आमची महिला आघाडी. आणि त्यामुळे नक्कीच कुठलाही कार्यक्रम हा आमचा सक्सेस होतो. आणि देवीचे आम्हाला खूप आशीर्वाद आहेत आणि नटे फॅमिलीला पण खूप खूप शुभेच्छा. आणि पुढच्या वर्षी पण आपण ह्याच्यापेक्षा जोरात करूया, नगरसेविका बनावेत माझी ही अपेक्षा आहे. ताई खूप आता जे हळदी कुंकू होतं तेव्हा पण मी आले होते तेव्हा क्राऊड म्हणजे आम्हाला जायला जागा नव्हती. आणि खरंच खूप चांगलं तुम्ही काम करता आणि मला नक्की देवी आशीर्वाद देणार आहे. जर लेडीज वॉर्ड झालात तर तुम्ही नगरसेविका आणि जेंट्स वॉर्ड झाला तर भाऊ नक्की नगरसेवक बनतील हे मला वाटते. आणि थँक्यू, धन्यवाद. माझं नाव विनोद प्रकाश साळवी, मी कल्याण मधून आलोय. आणि हा नवरात्री उत्सवाला आम्ही दरवर्षी भेट देतो. खूप भव्य नवरात्री उत्सव असतो. आणि बहीण लागते माझी ही. आणि संदीप नटे जे या नवरात्री उत्सवाचे अध्यक्ष आहेत ते आमचे भाऊजी आहेत. आणि खूप मेहनत घेतात दोघे पण नवरा बायको. या नवरात्री उत्सवाचे जे आयोजन असतं ते खरोखरच खूप सुंदर असतं आणि भव्य असतं. ठाण्यामधलं सर्वात मोठा नवरात्र उत्सव असतो हा. आणि या नवरात्री उत्सवासाठी जी लोक येतात
खूप गर्दी असते या नवरात्री उत्सव आणि त्याचं जे मॅनेजमेंट असते ते खूप कठीण असतं आणि ते खूप यशस्वीरित्या ते पार पाडतात. दोघांचे खूप अभिनंदन या निमित्ताने मी करतो. नटे प्रतिष्ठानचे सुद्धा आम्ही आभार मानतो. इकडे आल्यावर देवीची मूर्ती सुंदर आणि अरेंजमेंट चांगली असल्याबद्दल आम्ही प्रतिष्ठानाचे आभार. सगळ्यांना निरोगी राहू दे. आमच्या भावाला प्रगती होते, आमच्या भावाची संदीप नटेची. आणि संदीप दादा आमचा एवढं सगळं मेहनत करतोय, याचं काहीतरी त्याला मिळू दे देवीकडून काय असेल ते त्याच्या म्हणण्याप्रमाणे. चांगलं वाटलं, खूप छान. दरवर्षी आम्ही येतो देवीचा हे मूर्ती वगैरे बघून एकदम हे वाटलं. मॅडम कसा होता अनुभव? तुम्ही देखील आलेला आहात दर्शनासाठी. खूप छान वाटलं. मुलांसाठी पण त्यांनी चांगलं सगळं केलंय आयोजन वगैरे. आणि देवीची मूर्ती पण खूप छान आहे आणि बघूनच चेहऱ्यावरच हे येतं पुढे. काय खूप प्रार्थना छान. आहे देवीच्या? खूप छान वाटलं येऊन असं. आणि आम्ही दरवर्षी येतो इथे असं.